शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। मात्र आमच्या बहुजनांना उदाहरण दिल्याशिवाय काही समजतच नाही। त्यामुळे कुलसंस्था म्हणजे काय याचं उदाहरण मी पुढील प्रमाणे देत आहे। कुलसंस्था म्हणजे काय हे आपण महाराष्ट्राचं उदाहरण देऊन समजून घेऊया। तापी, नर्मदा, गोदावरी आदी नद्यांच्या खोऱ्यात ज्या मानवी संस्कृतीने जन्म घेतला तिला आज आपण महाराष्ट्र नावाचा भौगोलिक प्रदेश म्हणून ओळखतो। हे मराठा गणराज्य होते। हे गणराज्य 96 कुळांनी मिळून बनलेलं होतं। देवरे, भांबरे, पवार, सोनवणे, अहिरे, कांबळे, सपकाळे, जाधव, खोब्रागडे, वाघमारे अशी 96 कुळे आहेत। 96 कुळांच्या 96 कुलमाता आहेत। सप्तशृंगी माता, एकवीरा माता, धनदाई माता, भाटाई माता, जोगेश्वरी माता, अंबा माता, पाच पावली माता, एकवीरा माता, धनदाई माता, भटाई माता, जोगेश्वरी माता, अंबा माता, पाच पावली माता अशा 96 आद्य मातांनी जन्माला घातलेली 96 कुळे आहेत। 96 कुळांचे मिळून मराठा गणराज्य बनलेले आहे। त्याची गणराणी तुळजापूरची भवानी माता होती, म्हणजे मराठा गणराज्याची राजधानी तुळजापूर होते। सिंधू संस्कृतीत निऋषिती या गणराणीनं नैऋत्य गणाचा विकास केला। त्याप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशात गणमाता भवानीच्या नेतृत्वात मराठा गणराज्यानं विकास केला। गणमाता भवानीच्या नेतृत्वाखाली 96 कुलमातांनी कुलसंस्कृती व गणसंस्कृती घडवली। कुलसंस्कृतीने सर्वप्रथम एक नियम केला। जगाच्या इतिहासातील सर्वसामान्य असा हा पहिला कायदा अस्तित्वात आला। या कायद्याने दुधाच्या नात्याच्या शरीर संबंधांना बंदी घातली। त्यामुळे कुलसंस्कृतीत आई, बहीण, भाऊ ही नाती निर्माण झाली आहेत। रानटी अवस्थेत कुलांतर्गत, गटांतर्गत शरीर संबंध करणाऱ्या मानवी समूहानंतर कुलबाह्य गटाने म्हणजे गटबाह्य शरीर संबंध सुरू केल्यामुळे कुलसंस्कृती जन्मली व विकसित झाली। अशा कुलबाह्य शरीर संबंधांमुळे शारीरिक व बौद्धिक विकासाचा प्रवाह उगम पावला। तो उत्तरोत्तर विकसित होत गेला। या कुलसंस्कृतीत बाप हे नाते निर्माण झालेले नव्हते, कारण विवाह संस्था जन्माला आलेलीच नव्हती। कुलांतर्गत शरीर संबंध निषिद्ध झालेत व कुलबाह्य शरीर संबंधांनाच मान्यता मिळायला लागली। मातृसत्ता कुलसंस्थेत एक स्त्री अनेक कुलबाह्य पुरुषांशी तसेच एक पुरुष अनेक कुलबाह्य स्त्रियांशी शरीर संबंध ठेवू शकत असे। त्यामुळे अपत्याचा पिता जनक कोण हे ठरविणे अशक्य होते व त्याची गरजही नव्हती। गणाची व कुलाची मालमत्ता मुख्यतः शेतीच होती व तिची मालकी सार्वजनिक म्हणजे कुल व गणाची होती। सार्वजनिक मालमत्तेकडून खाजगी मालमत्तेच्या विकासाच्या टप्प्यात विवाह संस्था, कुटुंब संस्था उदयाला आली। या टप्प्यात बाप, पिता, जनक हे नाते निर्माण झाले। आपल्या मालमत्तेचा वारसदार आपलाच मुलगा असला पाहिजे या गरजेतून एकपती कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली। धर्मसंस्था ही फार उशिरानं जन्माला आली। धर्माची संस्था म्हणून स्थापना होईपर्यंत मानवानं बरेच विकासाचे टप्पे पार पाडलेले होते। या विकासाच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रमाणे पुरोगामी प्रवाह होते तसे प्रतिगामी प्रवाहही कार्यरत होते। गुलामगिरी, अंधश्रद्धा यांसारख्या विकासाला अडथळा आणणाऱ्या चालीरीती अस्तित्वात होत्या। या टप्प्यावर धर्म एक पुरोगामी घटक म्हणून जन्माला आला। मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध अशा अनेक धम्म व पंथांनी त्या काळात गुलामगिरी व अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मानवाला पुढच्या विकासाच्या टप्प्यावर नेण्याचं काम धर्मानं निश्चितच केलेलं, परंतु समाजातील प्रतिगामी प्रवाहानं नेहमी आपले रूप बदलत प्रत्येक टप्प्यावर अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत। प्रतिगामी शासक शोषक प्रवाहानं प्रत्येक काळात पुरोगामी प्रवाहात घुसखोरी करून माणसाचा विकास रोखण्याचा प्रयत्न केला। भारतात सिंधू संस्कृतीच्या काळात जो विकास झालेला होता तो या कुलसंस्कृतीच्या विकासाचे फलित होता। सिंधू नदीच्या खोऱ्यात ती जन्माला आली म्हणून तिला सिंधू संस्कृती होती, म्हणून त्या गणराज्याला नैऋत्य गण असं म्हटलं गेलं। सिंधू संस्कृतीच्या आजूबाजूलाही अशाच प्रकारे अनेक नद्यांच्या खोऱ्यात विविध संस्कृती आकार घेत होत्या। त्यांचा जेव्हा आपसात संपर्क झाला तेव्हा त्यांनी एकमेकांना सोसायटीसाठी नामाभिधान दिले। परकीय प्रदेशातल्या लोकांनी आपल्या सिंधू संस्कृतीचा हिंदू संस्कृती म्हणून उच्चार केला, कारण काही प्रदेशात स शब्दाचा उच्चार ह ने केला जातो।
नवापूर तालुक्यातील आदिवासी भागात आजही साबणाचा उच्चार हाबूण असा करतात. पार्शियन खोऱ्यातील पारशी संस्कृती ही सिंधू संस्कृतीच्या शेजारील संस्कृती होती. शेजार धर्माप्रमाणे त्यांनी एकमेकांशी सामाजिक व आर्थिक व्यवहार केलेत. आपापसात व्यापार करून एकमेकांची भरभराटही केली. त्यामुळे अवेस्ता नावाच्या पारशी प्राचीन ग्रंथात त्यांनी सिंधू म्हणजेच हिंदू संस्कृतीचा गौरव केला आहे.